ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव आक्रमक. मनसेचे उमेदवार चुकीच्या पद्धतीनं बाद केल्याचा आरोप. फसवणूक संदर्भात अविनाश जाधव अतिरिक्त आयुक्त यांच्या भेटीला. भांडूपमध्ये राजकीय पक्षात नाराजी नाट्य. वॉर्ड क्रमांक 109 मधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. अपक्ष उमेदवार दीपाली गोसावी यांना जाहीर पाठिंबा. छत्रपती संभाजी नगरपालिका निवडणुकीत भाजपात सर्वाधिक बंडखोरी. जिल्ह्यात भाजपमध्ये 19 बंडखोर. मनसेचे उमेदवार दिनेश साळवी यांच्या प्रचाराला सुरुवात. प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वी घेतला राज ठाकरेंचा आशीर्वाद. निवडणुकीत जोमानं काम करण्याचा राज ठाकरेंचा सल्ला. आनंद दिघे यांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचं तिकीट कापलं. भाजपाला जागा दिल्यानं कळव्यात शिवसैनिकांचा संताप. शिवसेनेसह भाजप कार्यकर्त्यांनी दिला राजीनाम्याचा इशारा. महायुतीच्या पहिल्या जाहीर सभेचा मुहूर्त ठरलाय. वरळी डोममधून 3 तारखेला फुंकणार महापालिकेचं रणशिंग. ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये 53 जागा. मनसेला सगळ्या उमेदवारांना राज ठाकरेंनी बोलावलं शिवतीर्थावर. त्यामुळे या उमेदवारांना राज ठाकरे नेमकं काय कानमंत्र देणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा महाजन पुन्हा एकदा भाजपाच्या मुख्य प्रवाहात. वसई विरार पालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी महाजन यांची नियुक्ती. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज छाननीत. 788 पैकी 17 अर्ज अवैध. शिंदेच्या शिवसेनेचे 54 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज बाद. शिवसेनेचे आता केवळ 49 उमेदवार. नाशिकमध्ये भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं आक्रमक कार्यकर्त्यांचा केदारांना घेराव. महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. वडाळ्यातील वॉर्ड क्रमांक 200 मध्ये खरं तर भाजपची डोकेदुखी वाढली. भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम. दोनही नेत्यांच्या भेटीनंतर धुमाळेंकडून उमेदवारी मागे घेण्यास नकार. नील सोमयांची केवळ अपक्ष उमेदवारांविरोधात लढाई. नील सोमयांविरोधातील ठाकरे बंधू काँग्रेस. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची माघार तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीनं खातं उघडलं. अपक्ष उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक 8D मधून बिनविरोध निवड. जळगावात भाजप पाठोपाठ शिवसेनेचंही खातं उघडलंय. प्रभाग क्रमांक 18A मधून शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर गौरव सोनवणे बिनविरोध. ठाकरेंच्या सेनेच्या मयूर सोनावणेंनी अर्ज माघार घेतल्यानं खरं तर बिनविरोध निवड झाली. कोल्हापुरात निवडणूक निरीक्षकांनी केली अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची पाहणी. निवडणूक प्रक्रियेचा संपूर्ण आढावा घेत कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या केल्या सूचना. सांगलीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला. हल्लेखोरांकडून 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड. मुंबईत भाजप बंडखोरांमुळे अभूतपूर्व गोंधळ. उमेदवारानं एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडल्यानं संभ्रम. दत्ता केळुसकर नॉट रिचेबल झाल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली. राहुल जाधव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी आंदोलन. राहुल जाधव पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपचे उमेदवार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची आंदोलन करत मागणी. ठाण्यातील भाजपवासी मयूर शिंदेंचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्जामुळे वाद. स्थानिक पातळीवरून पक्ष नेतृत्वाकडे तक्रारी. छत्रपती संभाजीनगरात निवडणूक अधिकाऱ्याने एबी फॉर्म लपवल्याचा आरोप. तांत्रिक कारणास्तव महिला उमेदवाराचा अधिकृत एबी फॉर्म लपवल्याचा आरोप. पुण्यात इच्छुक उमेदवारानं खाल्ला अधिकृत उमेदवाराचा एबी फॉर्म. मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म त्यांच्याच पक्षातील इच्छुक उमेदवार उद्धव कांबळे यांनी खाल्ल्याचा आरोप. अमरावतीत निवडणुकीच्या कर्तव्यात दिरंगाई करणाऱ्या 514 अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस. प्रशिक्षण आणि कर्तव्यात गैरहजर राहिल्याबद्दल कारवाई. आरपीआयसाठी भाजप शिवसेना प्रत्येकी 6 जागांवर अर्ज मागे घेणार. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर रामदास आठवलेंचा दावा. 12 जागांवर आरपीआयचे उमेदवार हे कमळ व धनुष्यबाण चिन्हावर लढणार. सांगलीच्या मिरजेतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज अखेर वैध.
भारतीय जनता पक्षाच्या आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळलेला आहे. समर्थकांकडून जल्लोष. इचलकरंजी महापालिका निवडणुकीत अर्ज छाननीमध्ये 453 अर्जामधील 11 अवैध. काही उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांविरुद्ध अतिक्रमण, जात पडताळणी, प्रमाणपत्र या संदर्भात घेतल्या हरकती. कोल्हापुरात मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी. स्ट्रॉंग रूमच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना. क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचीही केली पाहणी. छत्रपती संभाजीनगरात 97 इच्छुक उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर. अर्ज छाननीत 1870 अर्जांपैकी 97 उमेदवारांचे अर्ज बाद. नागपुरात बंडखोरांची समजूत काढण्यासाठी भाजप आणि काँग्रेसचे नेते सरसावले. स्थानिक पदाधिकाऱ्यांवर बंडखोरांची समजूत काढण्याची जबाबदारी. अमरावतीत युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सचिन भेंडे यांची उमेदवारी कायम. भाजप उमेदवार तुषार भारतीय यांच्याकडून सचिन भेंडे पालिकेचे कंत्राटदार असल्याचा होता आक्षेप. न्यायालयीन कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नोटीस बजावणाऱ्या आयुक्तांना न्यायमूर्तींनी सुनावले. कोणत्या अधिकारांतर्गत न्यायालयीन कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लावलं? आयुक्तांना तातडीनं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश. अहिल्यानगरमध्ये बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरीच्या मुद्द्यावरून वाद. उमेदवारांच्या बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप. मुंबईत भाजपकडून बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोरेगाव येथील वॉर्ड क्रमांक 54 मधून संदीप जाधव यांनी बंडखोरी मागे घेतली, तर याआधी संदीप जाधव यांनी दाखल केला होता अपक्ष अर्ज. अंधेरी वर्सोवा विधानसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का. माजी नगरसेविका रंजना पाटील यांचा बंडखोरी करत अर्ज दाखल. पक्षाकडून प्रभाग क्रमांक 63 मधून दुसऱ्या उमेदवाराला अर्ज. नवी मुंबईत भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात नाराजी नाट्य. घराणेशाही करत फक्त घरातच उमेदवारी दिली. निष्ठावंतांना अंधारात ठेवून डावलल्याचा आरोप. चंद्रपूर पालिका निवडणुकीसाठी 562 अर्ज वैध तर 22 अर्ज अवैध. छाननी प्रक्रियेत 22 अर्ज अवैध. उद्या 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी होती. विश्वास पाटील यांच्या पुस्तकावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक. विश्वास पाटील माफी मागा अन्यथा संमेलन उधळून लावण्याचा इशारा. नववर्षाच्या स्वागतासाठी मुरुड महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा मान ठेवत सुनील तटकरे यांनी केला मेहू डॉन गाण्यावर डान्स. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. राज ठाकरे यांचं उमेदवारांना मार्गदर्शन. मुंबई मराठी माणसाची आपल्याकडे शेवटची संधी. राज ठाकरेंचं उमेदवारांना आवाहन. पालिका निवडणुकीत मित्र पक्षांसोबत महायुती करण्याचा प्रयत्न. मात्र महायुती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय खुला. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचं वक्तव्य. सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा. पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून अब्दुल सत्तारांवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव. उमेदवारीसाठी अशोक चव्हाण यांनी सर्व उमेदवारांकडून 50 लाख घेतलेत. माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांचा गंभीर आरोप. येणाऱ्या काळात जनता धडा शिकवेल. रावत यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेतल्या नाराजांचं मंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर आंदोलन. दरम्यान एका आंदोलक महिलेला भोवळ. सदर महिला खरं तर शिरसाट यांची काकू असल्याचा दावा. कराडच्या मलकापूर नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनवेल यांचा पदग्रहण सोहळा पार. यावेळी मलकापूर शहर झोपडपट्टी मुक्त हा पहिला अजेंडा. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचं वक्तव्य. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा. यवतमाळच्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांच्या गर्दीनं हाऊसफुल. राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातून पर्यटकांकडून टिपेश्वर अभयारण्याला पसंती. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कल्याण दुर्गडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ. भक्तिमय वातावरणामुळे दुर्गडी परिसरात विशेष उत्साह. वर्ध्यात नववर्षाच्या प्रारंभाला विविध मंदिरांमध्ये हनुमान चालीसा सामूहिक पठण. पालकमंत्री पंकज भोयर, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांची उपस्थिती.
चंद्रपूरकरांची पुरातन महाकाली देवीच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात. नव्या संकल्पासह देवीभक्त महाकालीच्या चरणी दाखल. पुणेकरांचं दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेत नववर्षाचं स्वागत. दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर मोठ्या रांगा. नववर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. नववर्षाच्या स्वागतासाठी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची कोल्हापुरात रीघ. देवीच्या दर्शनासाठी भाविक तसंच पर्यटकांची गर्दी. वर्ध्यात नववर्ष निमित्त साई मंदिरात 25 बाय 25 फुटांची भव्य दिव्य रांगोळी. रमण आर्ट परिवाराची अनोखी कलाकृती. 11 तासात 200 किलो रांगोळीचा वापर करत खरं तर ही रांगोळी साकारण्यात आली. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं रक्तदान करून केलं नववर्षाचं स्वागत. नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं जावं. एकनाथ शिंदेंनी दिल्या ठाणेकरांना शुभेच्छा. नवीन वर्ष महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं. विजय वडेट्टीवार यांनी दिल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाच्या निमित्तानं देवेंद्र भारतींची मुख्य नियंत्रण कक्षाला भेट. शहराच्या सुरक्षेचा घेतला आढावा. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. विठ्ठल मंदिर आणि परिवार देवतांच्या 37 मूर्ती बदलणार. भंग पावलेल्या 37 मूर्ती बदलण्याचा विश्वस्तांचा निर्णय. मूर्ती मंदिरातच संग्रहालय स्वरूपात संरक्षित ठेवणार. आरोपींच्या अटकेसाठी बीडच्या वैद्यकीय टोल नाका परिसरात रास्ता रोको अर्धा तास. राष्ट्रीय महामार्ग अडवल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा. साताऱ्यात विश्वास पाटील यांनी छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. शाहू महाराजांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात. नागपुरात 31च्या रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी 147 जणांवर कारवाई. पहाटे 5 वाजेपर्यंत पोलिसांकडून शहरात 130 ठिकाणी नाकेबंदी. नाशिकमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहीदांना अभिवादन कार्यक्रमाला आजीबाजी सैनिक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. शिक्षकांना भटक्या कुत्र्यांवर पाळत ठेवण्याचे सरकारचे आदेश. निर्णयाचा प्रहार. शिक्षक संघटनेकडून निषेध करत निर्णय मागे घेण्याची मागणी. सातारा बाजार समितीकडून भाजी मंडई बंद. शेतकऱ्यांवर रस्त्यावर बसण्याची वेळ. सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट साहित्य संमेलनाच्या मंडपात भाजी विक्री करणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र इशारा. कराडमधील पालीच्या खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात. उद्या गोरज मुहूर्तावर खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा. नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर भाविकांची पाली नगरीत गर्दी. पुण्याच्या कोरेगाव भीमा या ठिकाणी 208वा शौर्य दिन साजरा. राज्यभरातून लाखो भीम अनुयायी दाखल. विजयस्तंभाला रंगीबेरंगी फुलांची सजावट. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात. कोरेगाव भीमा या ठिकाणी शौर्य दिन साजरा होतोय. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन. साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण. सातारा नगरी सारस्वत आणि साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज. तब्बल 33 वर्षांनंतर जमणार साहित्यिकांचा आनंद मेळा. विदर्भात थंडीचा कडाका वाढलाय. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील तापमानात चढउतार. विदर्भातील अनेक भागात किमान तापमानात काहीशी घट. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन चिया सीड्स. 22,000चा उच्चांकी दर खरं तर याने आता गाठलेला आहे. वाशिम जिल्ह्यात हंगामातील चिया सीड आणि आळीव पिकांची काढणी सुरू. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. बँक खात्यात 1800 कोटी जमा होणार आहेत. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित. महाराष्ट्र सरकारनं महाएग्री एआय धोरण 2025-2029 ला खरं तर मंजुरी दिली आहे. महाएग्री धोरणामुळे शेतकऱ्यांना मिळणार नवीन तंत्र सुविधा. या बातमीसह महाराष्ट्र टॉप 50 मध्ये आपण इथेच संपते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी. नमस्कार. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.